इथे मी घेतलेली आहे 500 ग्राम कोळंबी. ही आपण साफ करून घ्यायची आहे. तर कोळंबीचा डोक्याचा भाग, पायाचा भाग काढून टाकायचा. त्याच्यावरचं जे आवरण असतं ते सुद्धा काढून टाकायचं आणि कोळंबीच्या वरच्या बाजूला जो काळा धागा असतो तो आपल्याला काढायचा आहे. तर अशा प्रकारे मी इथं सर्व कोळंबी साफ करून घेतलेली आहे. त्यावरती घालूया मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि लिंबाचा रस आणि हे कोळंबीला लावून असंच 15 मिनिटं ठेवून द्यायचं. इथे मी 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो रफली चॉप करून घेतलेले आहेत. 10-12 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घेतली. याचं मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम केलं, 1 चमचा जिरे घातले, त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा. त्यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर. हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये वाटण घालूया आणि घालायचं चवीनुसार मीठ. मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये घालूया मॅरिनेट केलेली कोळंबी. त्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी घालूया 1 चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथं तयार झाला आपला कोळंबी मसाला. कशी वाटेल रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.